हॅलो एव्हरीवन, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अदिरा मॉम. तर तुम्ही बघत आहात छोट्याशा भांड्यामध्ये मी लावलेलं आहे मनी प्लांट आणि ते छान असं ग्रो होत आहे. आणि तिथे ठेवल्यानंतर ते मला पण खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये झाडं वगैरे असली की. आता मी ते सगळे जे माझं मिनी गार्डन आहे त्याच्यामध्ये मी सगळे जे आहेत ते रोपं लावलेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय किती छान असं माझं मिनी गार्डन आता बहरत चाललं आहे. आता एकाच कुंडीमध्ये 6 झाडं आलेली आहे पपईची, त्याच्यामध्येच कोथिंबीर आलेली आहे, त्याच्यामध्येच टोमॅटोचं झाड आलेलं आहे. म्हटलं जे आलेलं आहे त्यांना मोठं होऊ देऊ, बघूयात त्यांना टोमॅटो वगैरे लागतात का. आता छोट्या छोट्या भांड्यांमध्ये मी काही बिया वगैरे टाकलेल्या होत्या, काही आपल्या बटाट्यांना कोंब वगैरे येतात, तेच बटाट्याची जी कोंब आहेत असलेले बटाटे आहेत ती मातीमध्ये टाकून दिलेली आहेत आणि त्यालासुद्धा बटाट्यांच्या झाडांना छान असं पालवी फुटलेली आहेत. इथे हे माझ्याकडे नर्सरीचं गुलाब आहे, गुलाबाचं झाड आहे, त्याला सुंदर अशा कळ्या लागलेल्या आहेत फुलाच्या आणि त्याचीच अशी जाडसर दांडीची मी कटिंग केलेली होती. ती कटिंग मी साईडला लावलेली आहे मातीत आणि ती सुद्धा आता मोठी होत आहे. छोट्या छोट्या झाडांना सुद्धा खूप छान असे फुलं आलेली आहेत आणि हे जे आहेत हे सगळे कटिंग करून लावलेले झाडं आहेत, त्याचा मला खूप जास्त आनंद होतो. असे बरेचसे मोजके झाडं जे आहेत ते नर्सरीचे आहेत, बाकी जे झाडं आहे ती मी स्वतः लावलेली आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर याच्यामध्ये मी लावले आहेत जेनियाचे जे आपण मार्केटमध्ये फूल मिळतात ते सुकलेले फुलं मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याला सुंदर असे छोटे छोटे पानंसुद्धा यायला सुरुवात झालेली आहेत. आणि तुम्ही बघू शकताय की ती वाळलेलं जे छोटंसं फूल आहे त्याला आता पानं लागलेली आहेत आणि ते आता काहीच दिवसामध्ये खूप मोठं होईल. असेच मिरचीच्या बिया वगैरे असतात त्यासुद्धा टाकून दिलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आता भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचं जे आहे मिरचीचे रोप तयार झालेले आहेत, त्याचासुद्धा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. आता सकाळी माझ्या मिनी गार्डनमधून आल्यानंतर मला अदिराला घ्यायला जायचं होतं स्कूलमध्ये. म्हटलं चला अगोदर नाश्ता करून घेऊ आणि राहिलेले कामं आपण पटकन करून घेऊ. म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करूयात. म्हटलं जी पोळी होती ती पोळीचं मी आज सँडविच केलेलं आहे. बटाट्याची भाजी होती, बटाट्याची भाजी पोळीवर टाकली. पण नेहमीच ब्रेडचं सँडविच खातो, म्हटलं चला आपण आज चपातीचं सँडविच करून बघूयात. मस्त चपाती कडक भाजून घेतली आणि त्यावर बटाट्याची भाजी असते ती पसरवलेली होती आणि त्याच्यावर जे पिझ्झा सॉसचे आपल्याकडे मसाले असतात, चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो, सगळं त्याच्यावर टाकलं आणि त्याला फोल्ड केलं आणि फोल्ड केल्यानंतर तुपाने दोघी साईडने खमंग असं खरपूस भाजून घेतलं आणि भाजल्यानंतर खूप छान असा अरोमा जो असतो ना तो दरवळत होता. खूप छान असं ते लागत होतं, टेस्टी लागत होतं. इथे जे आहे माझे चपाती सँडविच जे आहे ते तयार झालेले आहेत, तयार झालेला आहे. आणि आत्ता मी पटकन गॅसचा ओटा वगैरे आवरते आणि मग नंतर जाणार आहे अदिराला स्कूलमध्ये घ्यायला. कारण घरातली कामं झालेली असली की आपलं ही जरा मन लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळची लवकर कामे आवरलेली होती, कारण की मला एक्स्ट्रा 2 कामे करायची होती आज. आणि एक्स्ट्रा 2 कामे ती म्हणजे अदिराला स्कूलमधून आल्यानंतर मला भरायचं होता RTEचा फॉर्म, म्हणजेच राईट टू एज्युकेशन. यामध्ये जे नर्सरी, प्ले ग्रुप, ज्युनियर KG, पहिली किंवा सिनियर KG असे जे मुलं असतात त्यांना मोफत शिक्षण मिळतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता हे RTEचे फॉर्म चालू झालेले आहेत आणि जर तुम्हा कोणाचे मुलं जे लहान असतील त्यांच्यासाठी ही खूप छान सुवर्णसंधी आहे. याच्यामध्ये मोफत असं एज्युकेशन मिळतं आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर 13 जानेवारीपासून हा फॉर्म चालू झालेला आहे भरण्यासाठी आणि तुम्ही हे फॉर्म तुमच्या जवळच्याच कॅफेमध्ये भरू शकता. आणि ही साईड आता ओपन झालेली आहेत आणि मी आता इथे आलेली आहे फॉर्म भरण्यासाठी. आणि जास्तीत जास्त गरजू पालकांनी या फॉर्मचा जो आहे या शिक्षणाचा जास्त फायदा घ्यावा असं मला वाटते. कारण की ही जी योजनेचा जो लाभ आहे तो सगळ्यांसाठी खुला आहे. प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा याला मोफत शिक्षण मिळतं. RTEचा फॉर्म आपण ऑनलाईन भरू शकतो. त्याचा फॉर्म 14 जानेवारीपासून चालू झालेला आहे. तर शेवटची तारीख जी आहे 27/1 पर्यंत होती, पण आता ती वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आपण इथे आपल्या आवडीच्या 10 शाळा निवडू शकतो आणि जे शाळांची अंतर आहे आपल्या घरापासून तर शाळांचं अंतर साधारणतः 3 किलोमीटरपर्यंत असायला हवं. आणि आपण जर या फॉर्मचा जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेस आपण गुगल मॅपवर त्या शाळा बघू शकतो. याचा जो संपूर्ण तो सायबर कॅफेवर तुम्हाला मिळून जाईल. आणि यासाठी रेशन कार्ड, लाईट बिल, ड्रायव्हिंग लायसन, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, उत्पन्नाचा दाखला असं बरेचसे याला जे कागदपत्र आहेत ते लावावे लागतात. आणि याच्यामध्ये साधारणतः
प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा याच्यामध्ये आपल्याला शिक्षण जे आहे ते मोफत आहे आणि तुम्ही कुठे पण कधी गेलात तर RTचा फॉर्म आता सध्या चालू झालेला आहे आणि त्याचा जास्तीत जास्त पालकांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. कारण 3 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष याला कंप्लीट असायला हवी. म्हणजे उदाहरण द्यायचं जर झालं तर 1 जुलै ते 2021 पर्यंत त्याचा 2021 पर्यंत त्याचा जन्म झालेला असायला हवा आणि 31 डिसेंबर ते 2022 पर्यंत त्याला 3 वर्ष कंप्लीट असायला हवी असं त्याचं जे आहे ते एज कॅटेगरीमध्ये असायला हवं. तो मुलगा किंवा मुलगी दोघांनाही सेम एज लागतं. 4 वर्षासाठी 1 जुलै ते 2020 पर्यंत ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत 4 वर्ष त्याला कंप्लीट असायला हवी. नंतर 6 वर्षासाठी सिनियर KGसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत 6 वर्ष पूर्ण असायला हवी. आणि सिनियर KGसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर 1 जुलै 2018 ते 2019 पर्यंत त्याला हा जो फॉर्म आहे तो भरता येणार आहे. एकदा जर हा फॉर्म सेव्ह झाला तर तो परत नाही भरता येणार आणि कारण रजिस्ट्रेशन तुमचं फॉर्ममध्ये होऊन जाईल. त्यासाठी विचार करून फॉर्म भरा. आणि आता फॉर्म भरून झालेला आहे माझा. मी आता आलेली आहे पार्लरमध्ये कारण की उद्या आहे हळदी कुंकूची तयारी करायची आहे. कारण संध्याकाळचा पण स्वयंपाक बाकी होता. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी केलेली होती धिरड्यांची भाजी. म्हटलं चला चटपटीत करूया संध्याकाळ, कारण आता सध्या थंडी वाढलेली आहे आणि छान असं मसाल्याची भाजी असली की पोट पण भरतं. आणि अधिराला तर फार ही काळ्या मसाल्याची भाजी आवडते. म्हणून ही मी कांदा जो आहे तो गॅसवरच काळा भाजून घेतला आणि त्याला मिक्सरमधून काढून घेतलं खोबरं आणि कांदा. इकडे बेसन पीठ भिजवून घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, तिखट, धना पावडर, मीठ टाकलेलं आहे आणि त्याचे आता धिरडे बनवलेले आहे. तिथे बाजरीच्या भाकरी करायला घेतलेली आहे. बाजरीची भाकरी झाली की आम्ही छान असं गरम गरम जेवायला घेऊ. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू का छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.